श्री स्वामी समर्थ मंडळी, काही किडे तुमच्या घरात येतात आणि ते घरी येताना काही संकेत देत असतात. तर ते कोणते संकेत असतात? यापैकी तुमच्या घरामध्ये श्रीमंती आणण्याचे संकेत देणारे काही किडे आहेत, ते आपण पाहणार आहोत. ते कोणते किडे आहेत? मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चिचुंद्रीचं आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती घेऊन येईल. चिचुंद्री तर ही तुम्ही कितीतरी वेळा बघितली असेल. हीच चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल, किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल, किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल, ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकतं. त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असते. दुसरा प्राणी म्हणजे उंदीर. उंदीर घरामध्ये येतो त्या घरामध्ये दारिद्र्यता आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो. ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो. जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका, कारण उंदीर हे भगवान गणेशजीचं वाहन आहे, त्यामुळे त्याला मारू नये. त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते. मात्र उंदराला आपल्या घरामध्ये प्रवेश करू देऊ नये. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावं. ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता, कष्ट आणि पीडा हे येऊन बसतात आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे इकडं तिकडं फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपाससुद्धा प्रवेश करू देऊ नका. पुढचा कीटक म्हणजे मधमाशी. मधमाशी जेव्हा मधाचं पोळं बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही. मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल किंवा त्या घराच्या छताला असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वाद विवाद, भांडणं, अशांती राहत असते. मधमाशीचं पोळं घरामध्ये कधीही नसावं, किंवा मधुमाशीचे छोटे छोटे होल असलेलं घर देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशीच्या घरामुळं माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात. मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि नात्यात सुद्धा ती छिद्र येतात. फुलपाखरू. पुढचा कीटक आहे फुलपाखरू. मित्रांनो, रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असतात. रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल, सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरं जर येत असतील तर त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगीबेरंगी होणार आहे, यशानं भरणार आहे. पुढचा कीटक म्हणजे विंचू. घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेला दारिद्र्याचा संकेत मानला जातो. विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो. विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याचे जास्त शक्यता असते. त्यामुळं असे प्राणी घरात येतात. घरामधून लगेच बाहेर काढा, कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात. पुढचा कीटक म्हणजे पाल. पाल खूप शुभ मानली जाते. खूप घरामध्ये पालीला घरातून हाकललं जातं किंवा त्यांना मारलं जातं, परंतु असं करू नये. पालीला मारणं खूप मोठं पाप आहे. ज्या घरामध्ये पालीला मारलं जातं त्या घरामध्ये दुःख, अशांतीला आमंत्रण देणं होय. पालीला घरामध्ये राहू दिल्यानं घरामध्ये सुख शांती येत राहते आणि पाल घरामधील सर्व झुरळं, कीटक हे खाऊन घराचे स्वच्छताच करत असते. त्यामुळं पालीला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहणं शुभ मानलं जातं. एका पाठोपाठ एक जर 2 किंवा 3 पाली दिसल्या तर लक्ष्मीचं आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो. ज्या घरामध्ये पाल असते त्या घरामध्ये खूप समृद्धी येणार आहे, खूप पैसा येणार आहे असा संकेत मानला जातो. पुढचा कीटक मुंगी. जर मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असते, त्यामुळं जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस सुरू होणार आहेत. ज्या घरांमध्ये समृद्धी, सुख, शांती येणार आहे असं समजलं जातं त्या घरामध्ये लवकरच परदेश यात्रा किंवा परदेश गमन होणार आहे असा देखील संकेत असतो. ज्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे, घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे. लग्नासंबंधीचे प्रॉब्लेम संपणार आहेत.